मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे देवा भाऊ महाराष्ट्र फ्रेंच राज्यक्रांतीच्या दिशेनं चालला आहे का. हा विषय किंवा या विषयाचं शीर्षक मी एवढ्यासाठी दिलेलं आहे की कुठेतरी देवेंद्र फडणवीस आपण मुख्यमंत्री म्हणून, अजितदादा पवार आपण उपमुख्यमंत्री म्हणून, एकनाथजी शिंदे आपणही उपमुख्यमंत्री म्हणून नुकताच आपल्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. त्याचा मोठा जंगी कार्यक्रम देखील आपण केला मुंबईमध्ये आझाद मैदानावर. अगदी पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रातले अनेक मंत्री यांच्या उपस्थितीत आपला राज्याभिषेक सोहळा पार पडला. आणि त्यानंतर नागपूरला ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन सुरू झालं ते चित्र पाहिल्यानंतर अगदी निराशा वाटायला लागली. आपल्याला समस्त महाराष्ट्रातल्या जनतेनं लँडस्लाइड व्हिक्टरी किंवा थम्पिंग मेजॉरिटी इतक्या प्रचंड राक्षसी बहुमतानं निवडून दिलंय. पण कुठेतरी आपला महाराष्ट्र फ्रेंच राज्यक्रांतीच्या दिशेनं चाललाय का अशी एक भावना माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे. त्याची कारणं देखील मी आपल्याला सांगतो. मी फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख का केला तर साधारणतः 19व्या शतकामध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडली आणि तिथे लोकशाही प्रस्थापित झाली. फ्रान्समध्ये फ्रेंच राज्यक्रांती ऑब्व्हियसली फ्रान्समध्ये घडली. तिथे नेमकं काय झालं होतं तर तिथे राजेशाही पद्धत होती. राजा आणि तिथे राजेशाही पद्धतीच्या बरोबर समाजाचे 3 स्तर केलेले होते राजानं. पहिला जी टॉप व्हरायटी म्हटलं जाईल किंवा जी सगळ्यात उच्च कोटीतली जी लोक होती त्याच्यामध्ये प्रिस्ट होते, धर्मगुरू होते. राजा, त्याचे प्रधान सचिव आणि त्याचं सगळं मंत्रिमंडळ हे पहिल्या कॅटेगरीमध्ये मोडत होतं. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये त्याचे सैनिक, त्याचं पोलीस खातं आणि त्याचे सरकारी कर्मचारी हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मोडत होते. आणि तिसरा जो वर्ग होता समाजातला की जो एक अतिशय प्रमुख वर्ग, त्याच्यामध्ये मग इतर सगळे, त्याच्यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, शेतकरी, शेतमजूर, गिरणी कामगार. त्यावेळेस यांत्रिक क्रांती सुद्धा झाली होती त्यामुळे कपड्याच्या मिल्स युरोपमध्ये सुरू झाल्या होत्या. तर हे सगळे गिरणी कामगार, गिरणी मालक सुद्धा, सगळे मोठे मोठे तंत्रज्ञ सुद्धा, शास्त्रज्ञ सुद्धा हे तिसऱ्या वर्गामध्ये मोडत होते. तिसऱ्या वर्गामध्ये पहिला जो वर्ग होता राजा, त्याचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी, त्याचे पोलीस चीफ आणि त्याचं नौदल असेल, आरमार असेल किंवा त्याचं जे सैन्य असेल त्याचे जे प्रमुख होते, सैन्य दलाचे हे प्रमुख, ही लोक वरच्या कॅटेगरीमध्ये होती. मग राजानं काय करायचं की फक्त खालच्या कॅटेगरीला म्हणजे 2 नंबरची जी त्यांची फळी होती त्यांना आदेश द्यायचा की 3 नंबर कडून सगळी वसुली करा. मग तो शेतसारा असेल, कर असतील, मग ते डॉक्टर, इंजिनियर, वकील, कारखानदार, त्या कारखान्यांमध्ये काम करणारे नोकर, चाकर, इतर सगळे यांच्याकडून कर रूपाने पैसा गोळा करा, संपत्ती गोळा करा आणि ती आम्हाला पहिल्या कॅटेगरीसाठी आणून द्या. ही एक चंगळवादी संस्कृती फ्रान्समध्ये बोकाळली होती. आणि मग त्याला कंटाळली लोक की राजा आपलं नुसतंच आपल्याला सुखसुविधा काहीच देत नाहीये, आपल्याला संरक्षण कुठल्या प्रकारचं देत नाहीये, आपल्याला दैनंदिन गरजा भागवल्या जातील आपल्या कमाईमधून असं कुठलंही चित्र आपल्या डोळ्यासमोर नाहीये. याला कंटाळून तिथली जनता वैतागली. आणि एक दिवस असा आला की त्या जनतेनं दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जे सैनिक आणि पोलीस होते यांना न जुमानता थेट राजवाड्यावर धडक मारली आणि सगळा राजवाडा ताब्यात घेतला. त्याचा पत्रव्यवहार, राजाचा जे काही असेल ते सगळी कागदपत्र सगळी फाडून फेकून जाळून टाकली. त्याचं जे शाही राहणीमान होतं, त्याच्या मंत्र्यांचं, त्याचे जे सबऑर्डिनेट्स ज्याला म्हणता येईल, त्याचे नौदल प्रमुख असतील, त्याचे आरमार प्रमुख असतील, यांच्या घरांमध्ये सर्वसामान्य जनता घुसली आणि त्यांनी
त्या राजेशाहीचा कंटाळून शेवट केला. याचं कारण असं आहे की राजाकडून काय अपेक्षा असतात? राजाकडून जनतेला शांतता हवी असते, जनतेला हाताला काम हवं असतं, रोजगार हवा असतो, जनतेला सगळ्यात महत्वाचं संरक्षण हवं असतं. मग ते पुरुष असू द्यात, आणि सगळ्यात महत्वाचा घटक माता, भगिनी आणि स्त्रिया यांच्यासाठी संरक्षण महत्वाचं असतं. जनतेला अन्न, वस्त्र, पाणी, निवारा या ज्या प्राथमिक गरजा आहेत याच्यासाठी जनता मोहताज असते, आणि त्याच्यासाठी ती राजाला कर देत असते. तर ही जी संस्कृती होती ही तिथल्या फ्रान्स मधल्या जनतेनं राजा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणून अक्षरशः उधळून लावली, आणि लोकशाहीची स्थापना फ्रान्समध्ये झाली. हा इतिहास आहे. हा इतिहास आत्ताच्या माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुस्तकांमध्ये आहे. लोकशाहीची मूल्य ज्यावेळेस शिकवली जातात ना, त्यावेळेस फ्रेंच राज्यक्रांती ही शिकवावीच लागते, रशियन राज्यक्रांती ही शिकवावीच लागते, रशियामध्ये असणारा बोल्शेविक पक्ष वगैरे हे सगळं शिकवावंच लागतं. कार्ल मार्क्स, लेनिन हे शिकवावं लागतं, कारण इतिहास माहीत असल्याशिवाय आपण लोकशाहीमध्ये कसे आलो हे आपल्याला कळणार नाही. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस सुद्धा 550 राजे होते भारतामध्ये. ती सगळी संस्थानं भारतामध्ये विलीन करून घेण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या द्रष्ट्या माणसानं केलंय. पण दुर्दैवानं महाराष्ट्राची वाटचाल कुठेतरी तुम्ही फ्रान्सच्या राजेशाही थाटाकडे घेऊन चाललेला आहात. गेल्या 5 वर्षामधलं चित्र अतिशय निराशाजनक आहे. ठाकरे सरकार ज्यावेळेस होतं ते तर अपघाती मुख्यमंत्री झाले, अपघातानं ते मुख्यमंत्री झाले उद्धवजी. पवार साहेबांनी ते सगळं मोडून टाकलं, युती वगैरे काही नाही, तुम्ही या आमच्या महाआघाडीमध्ये, आणि तिथून मुख्यमंत्री केलं. त्यावेळेस जे गृहमंत्री होते देशमुख साहेब, कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये निरपराध साधूंना पोलिसांकडं संरक्षण मागत असताना सुद्धा निरपराध साधूंचे हात आपल्या पोलिसांनी सोडून दिले आणि जमावाच्या हवाली करून टाकलं, आणि बेदम मारहाण करून डोक्यामध्ये अक्षरशः काठ्या आणि दगडाने मारून ठेचून पालघरमध्ये निरपराध साधूंची हत्या या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. त्याच्या पाठोपाठ कोरोना काळामध्ये आणखीन एक पराक्रम केला आपल्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी, ते वाधवान कुटुंब, ज्याला पोलीस किंवा सीबीआय शोधत होती, आर्थिक गुन्हेगार जे होते, ज्यांच्यासाठी रेड कॉर्नर नोटीस म्हणजे देश सुद्धा सोडून जाऊ नये अशासाठी ज्यांचा शोध घेतला जात होता, त्या लोकांना आपण VIP ट्रीटमेंट देऊन कोरोनाच्या काळामध्ये जिथे जिल्हाबंदी, राज्यबंदी चालू असताना थेट मुंबईपासून आराम करण्यासाठी महाबळेश्वरला जाण्याची व्यवस्था केली. अगदी पोलीस प्रोटेक्शन मध्ये कॉन्व्हॉय देऊन महाबळेश्वरला पोहोचवलं. काय चाललंय हे सगळं? त्याच्यानंतर सत्ता परिवर्तन झालं, त्याच्यानंतर आपण उपमुख्यमंत्री झालात देवेंद्रजी, देवा भाऊ आपण उपमुख्यमंत्री झालात, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर पुढे अजितदादा पवार सुद्धा येऊन आपल्याला मिळाले, ते पण दुसरे उपमुख्यमंत्री झाले. त्या काळामध्ये पुण्यामध्ये ती पोर्शे कारची घटना घडली. त्या श्रीमंताच्या बिघडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपड करायला आमदार त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर राहिले. पोलिसांनी ज्या मुलानं दारूच्या नशेमध्ये गाडी चालवून 2 तरुण युवक आणि एका युवतीला ठार मारलाय पोर्शे कारनं धडक देऊन, ती इम्पोर्टेड कार, त्याचा ना परवाना या देशामधला त्या मालकाला उपलब्ध झाला होता, ना त्या मुलाकडे लायसन्स होतं, मद्यधुंद अवस्थेमध्ये. याच्यात कहर म्हणजे पोलिसांनी त्या मुलांना पिझ्झा आणि बर्गर आणून दिले पोलीस स्टेशनमध्ये. अरे बाळांनो, खा, त्रास करून घेऊ नका, आम्ही आहोत तुमच्यासाठी. काय ही पोलीस खात्याची कामगिरी! अतिशय निराश व्हायला होतं हे सगळं बघितल्यानंतर. एवढंच काय, त्या मुलांचे ज्यावेळेस फॉरेन्सिक टीमनं ज्यावेळेस पडताळणी केली, त्याच्यामध्ये ससूनचे जे डॉक्टर होते
त्यांनी पैशासाठी ब्लड सॅम्पल्स बदलले त्या मुलांचे, त्याच्यामध्ये अल्कोहोलची मात्रा सापडू नये म्हणून ब्लड सॅम्पल्स बदललेत. देवाभाऊ, काय चाललेलं आहे राज्यामध्ये? हे फार वाईट आहेत. या गोष्टी ह्या अतिशय क्लेशदायक आहेत. पुण्यामध्ये आज सगळ्या उपनगरांमध्ये कोयता गँग, तरुण तरुण मुलं हातामध्ये 15-20च्या गटानं कोयते घेऊन हिंडतायत. जो कोणी टपरी व्यावसायिक असेल, जो कोणी अंडा भुर्जी विकणारा असेल, चायनीजची हातगाडी लावलेला असेल, ज्याची उपजीविका 2 वेळची रोजीरोटी ज्याला मिळते, कोणी हॉटेल चालक असतील, त्यांच्यावर जाऊन मुलं धडाधड कोयत्यानं वार करतायत. आणि आपलं मंत्रिमंडळ निवांत आहे सगळं. एवढंच काय, त्या बीडमध्ये ते सरपंच देशमुख, अहो त्यांची फिल्म्स ज्या सोशल मीडियावर फिरतायत ना, त्यांना ज्या प्रकारे मारहाण झालेली आहे, अत्यंत अमानुष, मानवतेला काळीमा फासला जाईल इतकी भयानक मारहाण त्या माणसाला केली. त्याच्या शरीरावर, त्या सरपंच देशमुखांच्या शरीरावर अशी एकही जागा ठेवलेली नाहीये की जिथे मारहाण झालेली नाहीये. डोळे सुद्धा टेचून काढलेले आहेत. आपण गृहमंत्री आहात, आपण सभागृहामध्ये उत्तर दिलं की येत्या 3 ते 6 महिन्यामध्ये आम्ही त्याचा पूर्ण न्यायालयीन चौकशी आणि SIT पोलीस खात्याअंतर्गत तपासणी आम्ही 3 ते 6 महिन्यात पूर्ण करू. एवढा पेशन्स त्या देशमुख कुटुंबानं ठेवावा आणि एवढा पेशन्स महाराष्ट्रानं ठेवावा असं आपल्याला खरंच मनातून वाटतं का? आपणच सांगा. ज्यावेळेस आरोपी, घटना ज्यावेळेस ताजी असते, घटनेचे साक्षी पुरावे, फोन रेकॉर्ड सगळं उपलब्ध असताना, सायबर क्राईमचे 72 टेक्निशियन्स आपल्याकडे उपलब्ध असताना 3 ते 6 महिने तुम्ही थांबा, आम्ही त्याचा शोध घेऊ. कसं काय चालेल देवाभाऊ? तुम्हीच सांगा. आता कल्याण आणि मुंबईच्या कुठल्या उपनगरांमध्ये 2 मराठी कुटुंबांवर हल्ला केलाय परप्रांतीयांनी. हे एक आहे तो सेफ आहे, याच्यासाठी आम्ही मतदान केलं. तुम्ही कुठली सुरक्षितता आम्हाला प्रदान करताय देवाभाऊ? आपलं सगळं मंत्रिमंडळ, म्हणजे जे फ्रान्समध्ये जे झालं होतं ना, तो राजा, त्याचं मंत्रिमंडळ, त्याचे प्रधान, त्याचे सचिव, त्याचे गृहमंत्री, त्याचे पालकमंत्री वेगवेगळ्या त्या भागातले, त्याचे कृषी मंत्री, त्याचे जे वस्त्रोद्योग मंत्री, त्यावेळेस जी काही त्यांची खाती असतील, त्यांची फक्त चंगळ चालली होती. आणि ती चंगळ कशाच्या जीवावर चालली होती? तर 3ऱ्या वर्गातले जे शेतमजूर, शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक, या सगळ्यांकडून पैसा फक्त गोळा करा आणि आम्हाला आणून द्या. आणि मग त्याच्यावर उंची वस्त्र घेणं, सगळे जे उंची शौक आहेत खाण्यापिण्याचे, दारू सहित, हे सगळे शौक ही 2ऱ्या वर्गातली जी सरकारची जी मंडळी होती, ब्युरोक्रॅट्स, मग त्याच्यामध्ये तहसीलदार, तलाठी, प्रांत, जिल्हाधिकारी, या कॅटेगरीतली जी लोक होती ना, सेकंड कॅटेगरी मधली, ही लोक, त्या सैनिक आणि पोलीस त्या जनतेवर अत्याचार करून सारा गोळा करत होती. आजची परिस्थिती काय वेगळी आहे आपणच सांगा देवाभाऊ. आजची परिस्थिती काय वेगळी आहे याच्यापेक्षा? सगळी सरकारी यंत्रणा सगळ्या प्रकारे पैसा जमा करण्याच्या मागे लागलेली असते आणि तो द्यावा लागतो आम्हाला नाईलाजानं, नाहीतर आमची कामं होणार नाहीत, आमची कामं रखडतात. बरं, असं नाहीये की आपले सरकारी अधिकारी कुठली काही कागदपत्र कमी आहेत किंवा काही अन्याय्य गोष्टी त्याच्यामध्ये घडतायत म्हणून पैसे मागतात, असंही नाहीये. सरळ सरळ सरकारी अधिकारी सांगतात आम्हाला वर पैसे द्यावे लागतात, म्हणजे आपल्याला आणि आपल्या मंत्रिमंडळाला पैसे द्यावे लागतात. हे अधिकारी सरळ सरळ सगळे अधिकारी म्हणतात, सगळेच अधिकारी म्हणतात आम्हाला वर पैसे द्यावे लागतात. कोणाला वर द्यावे लागतात? वर त्यांच्यावर आपणच आहात, आपण आणि आपले मंत्री, आपणच लोक आहात. आणि आपल्या मंत्रिमंडळाची जी शोकांतिका बघितली आम्ही टीव्हीवर, जहा नाही चैना वहा नाही रहना, मलईदार खाती काय पाहिजेत, हे कुठनं काढलंय मलईदार खाती? तुम्हाला जनतेनं महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या ज्या विश्वासानं तुमच्याकडे दिलेल्या आहेत, 1-1 रुपया कर रूपानं, माझ्यासारखा सामान्य माणूस कर रूपानं तुमच्या तिजोरीमध्ये पैशांची भर टाकतो. लोक
अन्न पाण्यासाठी, नोकरीसाठी तरुण धडपडत आहेत. त्यांच्या हाताला काम हवंय. त्याच्यामध्ये सुद्धा आजकाल तर न्याय सुद्धा विकत घ्यावा लागतो. काल परवाच्या पेपरमधल्या बातम्या आहेत. एका आरोपीला जामीन मिळवण्यासाठी पैसे मागितलेले आहेत. न्यायालयानं, कोर्टानं पैसे मागितले. ही अवस्था फ्रेंच तत्कालीन जे सरकार होतं, ज्या काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली 19व्या शतकामध्ये, यापेक्षा वेगळी अवस्था महाराष्ट्राची नाही. सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारांना अगदी मोकाट सोडलेलं आहे. पोलिसांचा कुठलाही धाक नाही. धाक नाही म्हणण्यापेक्षा जिथे काही मिळत नाही तिथे पोलीस लक्षच घालत नाही, अशी अवस्था आहे. महाराष्ट्र सगळ्या बाजूनं असुरक्षित आहे. आपण तातडीनं लक्ष घालावं. त्या देशमुख परिवाराला 3 आणि 6 महिने थांबायला लावणं ही काही योग्य गोष्ट वाटत नाही. ही समाजातल्या अनेक लोकांना, आपण जे स्टेटमेंट विधानसभेमध्ये दिलं त्याच्यानंतर लोकांच्या या प्रतिक्रिया आहेत की लोकांना हे 3 आणि 6 महिने त्या सरपंच देशमुखांना न्याय द्यायला लावणं, न्याय देणं अर्थात हे तुमच्या हातात नाहीये. ती केस कोर्टामध्ये चालेल, परंतु आरोपींना सुद्धा अजून ताब्यात घेतलं गेलेलं नाहीये. जी अवस्था म्हणजे जी जबाबदारी गृह खात्याची आहे. आम्ही सगळी लोक तुमच्याकडं न्यायाच्या अपेक्षेनं पाहतोय देवाभाऊ. अन्यथा महाराष्ट्राची वाटचाल जवळपास म्हणजे आपलं मंत्रिमंडळ आणि आपली सगळी जी मंडळी, आमदार मंडळी जी आहेत, जी पहिल्या कॅटेगरीमध्ये आहेत, ही सगळी लोक त्या राजेशाही थाटामध्येच वागताना दिसतात. जनतेबद्दल कुठलाही कनवाळा कोणाला आलेला दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. एवढाच निरोप या माध्यमातून आपल्यापर्यंत मला पोहोचवायचा होता. म्हणूनच या भागाचं शीर्षक आहे देवाभाऊ, महाराष्ट्र फ्रेंच राज्यक्रांतीच्या दिशेनं तर चालला नाही ना. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.